झाले सगळे प्रयत्न करून. मी म्हटलं होतं ना तुम्हाला नाही जमणार तुम्हाला. वेळ संपली का? आपण दिवस संपत आलाय. वेळ संपलेली नाहीये. फक्त 10 मिनिटं उरली आहेत, त्यात काय जमणार आहे? बघू. प्रयत्न कण वाळूचे रगड. माहितीये माहितीये, चौथीतली म्हण आहे. खरी आहे का ते आत्ता कळेल. अरे मॅडी, तू अजून इथे कशी काय? तुला आज मी सुट्टी दिली आहे का? नो सर, आस्तावरी मॅडमनीच मला इथे थांबून घेतलं. हो आय सी. मग काहीच हरकत नाही. तुला चौथीतल्या म्हणीचा अर्थ कळेल. म्हणजे सर? म्हणजे मी आज इथे असलेल्या सगळ्यांच्या जन्मतारखा ओळखणार आहे. सर, माझी जन्मडेट तुम्हाला आधीपासूनच माहित असेल. शुभ्राची कुठे माहितीये? आणि मी जन्मतारीख लपवत वगैरे काही नाही. माझी डेट आहे ना. सांगू नकोस, मी ओळखणार आहे. ओके मॅडी, जरा उठशील प्लीज. येस सर. शुभ्रा, येस. जरा इथे बसशील प्लीज. ये मॅडी बस. हा. खटाडडंग. तुझा वाढदिवस मनात धर, म्हणजे तारीख आणि महिना. ओके. त्याला 5 निघून गुणलं. त्यात 17 ऍड कर. केलं. आता त्याला 20 निघून. नाही, एक मिनिट. हे खूप कठीण होत आहे आता. सर प्लीज मी लिहून घेऊ. ऑलराइट. ओके, थँक्यू. मी जरा चहा करून आणू का? एवढ्या वेळात चहा होईल सुद्धा. मी जन्मतारीख ओळखीन की काय म्हणून एका माणसाला टेन्शन आलेलं आहे आणि एक माणूस इथून पळ काढते बरं का. छे, मी कशाला पळू? ओके, 20 ने गुणलं. गुड. आता त्यात 25 ऍड कर. ओके. केले. त्यात महिन्याचा आकडा ऍड कर आणि जो काही आकडा येईल तो कागदावर लिहून माझ्यासमोर ठेव. ऑलराइट. 966 म्हणजे 966. 6 जानेवारी. एक मिनिट. तुम्ही या नंबर्स वरून कसं ओळखलात? सर, तुम्हाला आधीपासूनच माहित होतं ना. हा. अरे कमाल करतेस, मला कसं माहिती असणार? ठीक आहे, तू दुसऱ्या कोणाचा वाढदिवस मनात धरू शकतेस. ओके. धरलंस. जन्मतारीख गुणिले 5 अधिक 17 गुणिले 20 अधिक 25 अधिक महिन्याचा आकडा. जो काय आकडा येईल तो कागदावर लिह, माझ्यासमोर ठेव. ओके. हडाडडंग. 1170. 8 मे. अगो बाई, ही तर आमच्या बबड्याची जन्मतारीख आहे. सर खरंच कमाल झाली. चुकून बरोबर येत नसेल ना? तू तुझा वाढदिवस मनात धरू शकतेस. आई खरंच तुम्ही पण करून बघा. हे घ्या. दोन 2776. हडडडंग. वीस नोव्हेंबर. चुकला अंदाज. मला वाटलंच होतं तुम्हाला नाही ओळखता येणार म्हणून. 20 नाही, माझा वाढदिवस 24 नोव्हेंबरला आहे. I'm so sorry. नाही ओळखू शकलो.
हारलो. चल मॅडम. असावरी आले बाबा. सर सर आज ना काहीतरी अमेझिंग दाखवलंय ना तुम्ही. प्लीज सांगा ना कसं ओळखलं. अरे सोपं आहे. जी टोटल येतं ना त्याच्या शेवटच्या 2 आकड्यांमधून 65 वजा केले जे उरतं तो महिना. म्हणजे सोहमच्या 1170 मधल्या 70 मधून 65 वजा केले की 5 म्हणजे 5वा महिना. आणि पहिल्या 2 आकड्यांमधून किंवा 1 आकड्यामधून 3 वजा केले की जे उरतं ती तारीख. म्हणजे 11 वजा 3 8. 8 तारीख 5वा महिना म्हणजे 8 मे. तुम्ही जर सगळं करेक्ट ओळखलं तर मग आईंची बर्थ डेट कशी चुकलात. उशीर होतोय. निघतो. बाई, तारीख तर बरोबर ओळखली यांनी. हॅलो ग्रँडपा. बाय, मी निघते. अरे दिखते काय येते म्हणायचं असतं. सॉरी सॉरी, येते. हा. नमस्कार करते. 1 2 3 1 2 3 1 2 3. हा चांगलं शिकलीस. अशीच अधून मधून येत जा म्हणजे असावरी आणि मी तुला चांगले संस्कार शिकवू. थँक्यू ग्रँडपा. सर आणि मी निघालो होतो ना आणि खाली गेल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे मी ग्रँडपांना भेटलेच नाही, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तू आणि चप्पल चोर अजून तसं चालू आहे का फिरणं वगैरे. आई वडिलांशी बोललेस का. हो, रोज बोलते मी फोनवर. कसे आहात, सगळं ठीक आहे ना. अरे ते नाही ग तुमच्या लग्नाविषयी बोललीस का. नाही ना, माझे मम्मी पप्पा गावाला असतात ना, मग माझ्या लग्नाचं मलाच बोलावं लागणार ग्रँडपा. गरज नाही आम्ही आहोत ना. मध्यंतरी तुझं लग्न हा म्हातारा जुळवेल. ग्रँडपा, तुम्ही माझं जर का सरांशी लग्न लावून दिलं ना तर तुम्ही मला रोज म्हणता तरी म्हटलं तरी चालेल, पण फक्त आपण दोघं असतानाचा. अगं असं सोन्यासारखं नाव आहे मंदोदरी. हे अर्धवट नाव घेऊन कुठे फिरतेस. हे बघ लग्नानंतर सगळं बदलणार. तुझी सौकाची चिरंजीव सौभाग्यवती मंदोदरी होणार. ग्रँडपा, मला लवकर करा ना ते ची कौ ची सौक चे चे, लवकर करा ना ग्रँडपा. काही कसली करतेस. सगळं परंपरा आणि रीतीनुसार व्हायला हवं. मला आधी पत्रिका लागेल दोघांची. पत्रिका दोघांची म्हणजे 2 पत्रिका. अगं दोघांची एक कशी असेल. 2च असणार ना. पत्रिका वगैरे काय ते माहिती आहे तुला. हो हो हो, येस येस, आय नो ग्रँडपा. मी घेऊन येते पत्रिका 2. बाय. अहो तुम्ही माझी जन्मतारीख तर अगदी बरोबर ओळखलीत, मग वरती चुकीची का सांगितलीत आणि नाही ओळखता आली असं का म्हणाला. तूच शुभ्राकरवी निरोप पाठवला होतास ना. निरोप कसला. काही युद्ध हरूनही जिंकता येतात म्हटलं, यावेळी हरून पाहावं. कमाल आहे ना तुमची. मुद्दामून हरलात. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहावं म्हणून एकदाच काय 1000 वेळा हारायला तयार आहे मी. बघ पुन्हा हारलो. सगळ्यांची जन्मतारीख बरोबर ओळखलीत. हुशार आहात हा. त्यात कसली आली हुशारी. सोपं गणित आहे ते. नाही गणिताबद्दल नाही म्हणते मी. सगळ्यांची तारीख बरोबर ओळखलीत पण स्वतःची मात्र नाही कळू दिलीत. माझा वाढदिवस सांगितला की मी तुला. कधी सांगितलं म्हणजे चिठ्ठीत लिहून दिलाय. या यात तर 24 नोव्हेंबर. गेली कित्येक वर्ष तुझा वाढदिवस नकळत साजरा करत आलो मी. यावर्षी ठरवून करता येईल.
हो, पण अर्थात तू परत माझ्यावर हसणार नसलीस तर. रेडी सर, चला. ग्रँडपानं बाय करायला गेले होते. आम्ही निघतो मॅम. बाय. बाय. ओके सोहम हम्म. चल निघते मी. ओके. ए थांब, कुठे चालली आहेस तू? कुठे म्हणजे ऑफिसला. शुभ्रा, आज वर्क फ्रॉम होम कर ना. म्हणजे आज मी सुद्धा घरूनच काम करणार आहे. ओके. थोडं काम, थोडा आराम. आराम वगैरे करायला वेळ नाही सोहम, खूप महत्वाची मीटिंग आहे मला. चल बाय. ए शुभ्रा, ऐक ना शुभ्रा, थांब ना सोहम प्लीज, थांब ना यार शुभ्रा, माझ्यासाठी नाही. प्लीज ना यार. ओके ऐक, तुझ्या एकुलता एक नवऱ्यासाठी प्लीज. हो किती मिस करशील. टिंग टांग. टिंग. सॉरी हा, दरवाजा उघडा दिसला म्हणून मी आतमध्ये आले. डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? हो. नाही मॅडी ये ना. नाही मी ऑफिसलाच निघाले होते. आणि मी बाय करत होतो. तुम्ही रोज असं बाय करता एकमेकांना? बरं तू काय उभी राहूनच बोलणार आहेस का येणार आहेस आतमध्ये? ये. तुम्ही दोघं एकत्र किती छान वाटता, एकदम क्यूट कपल. मला पण असं रोमॅन्टिक व्हायला खूप आवडतं. मी पण माझ्या नवऱ्याला सांगणार आहे लग्नानंतर असं पिलर बांधून घ्यायला. आणि मी कामावर जाताना मला असं बाय करायला सांगणार आहे. तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे? नाही, कोर्ट मॅरेज. गप्रे, लव्ह मॅरेज. दोघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा कुणी प्रपोज केलं? तुला काय वाटतं? अर्थात हा कुठला प्रपोज करतोय मला. तुला माहितीये कॉलेजमध्ये सुद्धा असा पुढे मागे फिरत असायचा, पण कधीही डेअरिंग नव्हतंच. बरं बाकी सगळं सोड, आता लग्न करूया ह्या नोटवर आम्ही आलो तेव्हाही घरी सांगितलंच नव्हतं याने. का तर आजोबांची आणि आईंची भीती. शेवटी मीच घरी आले आणि ह्याचा हात मागितला ह्याच्या आईकडे. म्हणजे माझं बरोबर आहे, माझ्या लग्नाचं मीच बोलणार आहे. एक मिनिट, तू लग्न करतेस? वाव, कोण आहे लकी बॉय? सिक्रेट आहे. बरं ठरल्यावर मला सांग. चल मी निघते, मला खूप उशीर होतोय. सोहम आहे, तू त्याच्याशी गप्पा मार. ए थांब ना, थोडा वेळ थांब ना. त्यांना सांग ना फोन लावून, थोडा उशीर होईल प्लीज. मॅडी मी निघते हा. बाय 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 सोहम. शुभ्रा मधलं तुला एक्झॅक्टली काय आवडतं रे? आता असं कसं सांगणार. आय मीन छान आहे ती, गोड आहे, हुशार आहे. म्हणजे सेम टू सेम माझ्यासारखी. मुलांना हुशार मुले आवडतात हो ना? माहित नाही. शुभ्रा किती गोड आहे, क्यूट आहे, हो की नाही? असेल. मुलांना अजून काय काय आवडतं सांग ना सो. मला नाही माहिती. असं कसं माहिती नाही? लव्ह मॅरेज झालं ना तुमचं,
मला सांग ना, एक्झॅक्टली बेस्ट वाईफ कशी असायला पाहिजे? ओके, तुला बेस्ट वाईफ बनायचं ना? बेस्ट वाईफ जी आहे ना, जास्त बडबड करत नाही, नवऱ्याचं डोकं खात नाही. हं? तुला जर बेस्ट वाईफ बनायचं असेल तर गप्प बसायला शिक, नवऱ्याचं डोकं नको खाऊस. हं? मी गप्प बसेन आणि नवऱ्याचं डोकं खाणार नाही. हे सोहम, ऐक ना, अजून. तुला मी आत्ता म्हटलं ना, तुला जर बेस्ट वाईफ बनायचं असेल तर अरे हो, पण ते नवऱ्यासमोर तुझ्याशी बोलत तर चालेल ना? ऐक ना, मला अजून एक सांग. मला काम आहेत ग. तू कर ना काम, मी बोलते तुझ्याशी. हा? हे सोहम, ऐक ना, ऐक ना. हॅलो ग्रँडपा. पण तो तरी ये ये. मॅडी आजोबा, नमस्कार करते. हा, 1 2 3 1 2 3 असू दे, सुखी राहा. आत्ता झालीस का? नाही, बराच वेळ झाला. बाहेर सोहमशी बोलत होते. ग्रँडपा, सोहमला बोलायला आवडत नाही का? मी त्याला प्रश्न विचारले तर नुसतं करत होता. तो कोंबडीचा माणूस घाडा आहे, 1 नंबरचा. व्हॉट व्हॉट कोंबडीचा माणूस? व्हॉट ग्रँडपा? पत्रिका काढल्यास का? येस 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 बेटा. पूर्वी आमच्या वेळी पत्रिका जुळवायचे, त्यामुळे लग्न टिकायची, संसार नीट चालायचे. हल्ली बघावं तर 4 घरामागे 1 घटस्फोट, आणि तो नसला तर नवरा बायकोत भांडण चाललेलं असायचं. मला नाही भांडायचं ग्रँडपा. मुळा खाणार तुम्ही? अगं अशी मुळा खात बसलीस तर लग्न कधी होणार तुझं? पत्रिका दे. बेटा, हा घ्या आजोबा. आमच्या 2 पत्रिका, एक सरांची आणि माझी. आमचे ते क्लायंट आहेत ना, मिस्टर आहे ना, त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आहे. गधडे, हं? कुणाच्या तरी पत्रिका उचलून वाढल्यास या पत्रिका बघून लग्न कसं जुळवणार तुझं? पण ग्रँडपा, तुम्हीच सांगितलं ना पत्रिका आणायला. अगं तुमच्या पत्रिका. पण ग्रँडपा, आमच्या लग्नाची पत्रिका लगेच कशी काय छापून मिळणार? म्हणतो जरी तू भाडी आहेस मठ्ठ, एवढंही कळत नाही का तुला? अगं पत्रिका म्हणजे कुंडली, ती बघायला नको का लग्न जुळवायला? ते म्हणजे ते असं स्क्वेअर मध्ये असतं ते का ग्रँडपा? हा तेच तेच ते जुळवायला लागतात. पण ग्रँडपा, माझी अशी पत्रिका नाही तयार केली. आपण करूया पत्रिका तुझी आणि त्या चप्पल चोराची. हा, तुझी जन्मतारीख आणि वेळ तरी माहितीये का? येस येस येस. आणि त्या चप्पल चोराची ती तर काय गुगलवर पण मिळेल. ग्रँडपा, तुम्हाला माहितीये का, आसावरी मॅडम आणि आमचे सर यांची बर्थडे सेम आहे. हो, पण स्वभाव अगदी वेगळा आहे. म्हणतो तरी आपण तुझी कुंडली जुळवूया. हे इथे षडाष्टक आहे. अरे हो, पण ही युती चांगली आहे. काय आजोबा, दोघं मिळून शब्दकोडं सोडवताय की काय? तुझा बडबड नको भाऊ, आम्ही काम करतोय. शुभ्रा आली. शुभ्रा, अगं आजोबा आहेत का? त्यांच्यासाठी लोणचं आणलं होतं. झोपलेत का? नाही. अय्या, जयवरू इथे. अभिजित आणि मंदोदरी यांचे 24 गुण जुळतायत, म्हणजे हा विवाह संपन्न होऊ शकतो. काय काय संपणार आहे ग्रँडपा? अगं संपतंय नाही ग, संपन्न संपन्न म्हणजे हा विवाह होऊ शकतो. अगं विवाह म्हणजे लग्न, मॅरेज मॅरेज. पण कुणाचं लग्न म्हणालात? अभिजित राजे आणि मंदोदरी या माडीचं. अय्या, काय?